अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोचवायचा. मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं. मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर. आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, पण तिचे काम करत ठेवी वाढवल्या. आज ते राहिलं नाही. आज कर्जरोखे काढलेत. मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं की कर्जरोखे, गोल्डच नाव दिलं कर्जरोखे. अरे पण ते कर्जच आहे ना बाबा, ते व्याजासकट परत करायचं ना. आपलं 9,600 कोटी रुपयाचं बजेट आहे. काय कारण होतं कर्जरोखे काढायचं? पण काढले. ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही? कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात योगेश भालनी बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय. त्याची काय अवस्था आहे? सगळ्यांना पाणी रोज मिळतंय का? सगळी भागातला कचरा काढला जातोय का? डीपीचे रस्ते केलेत का? आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय? एसआरएच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले? झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात आणि करोडो रुपये कमवतात. अहो भोसरीकरांनो, तुम्ही आठवा ना, ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या. मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं. काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं. इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर. अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोचवायचा. मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या. परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय आणि त्याचा पार वाटोळं चाललेलं बघून तळपायाच्या आत मस्तकामध्ये जाते.